आजच्या दिवसाची सुरुवात फुलटॉस चेंडू होता. स्लोअर वन बॉल. सामन्याची सुरुवात एक धावेने होते. शेवटचा दिवस. दोस्ती चषक. आयोजक एकविराई डोनेवाडी संघ. आजच्या दिवसातील पहिला सामना मालेगाव विपक्ष कोडसावरे. मिडॉनला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. एक धावपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु एक धावेवरती समाधान मानतायत. 4 षटकांचा सामना असेल. एक षटक पॉवर प्ले असेल. बिमर आणि वाईटसाठी एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. दोन चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा धावसंख्या झाले 2. पुन्हा एकदा ब्लॉकलचा मारा करतोय नवनाथ. अष्टपैलू खेळाडू कोडसावऱ्याचा. खूप चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवले मालेगावच्या संघातील खेळाडूंना. कारण की कोडसावरे संघ म्हटला तर खूप चांगली फलंदाजी आहे या संघाची. सर्व मुलं परिचयाचे आहेत. मालेगाव संघ सुद्धा खूप दूरवरून आलेला आहे प्रवास करून. आपला चांगला खेळ दाखवा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. वारंवार फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. स्लोअर वन चेंडू टाकतोय. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या झाली आहे बिनगडी बाद 3 धावा. क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. मिड ऑफला आणि काव कॉर्नर मध्ये 2 क्षेत्ररक्षक तयार आहेत पॉवर प्ले साठी. आणि इथे मात्र पुन्हा आता मात्र अंपायरचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील सामन्यातील पहिला स्वेर चेंडू. अतिरिक्त धाव देतोय तो नवनाथ माळेगाव संघाला. षटकातील 5वा चेंडू. संघाची धाव संख्या झाली 4 चेंडू 4 धावा बिनगडी बाद. स्टेपअप करून हेलिकॉप्टर होता परंतु मिस फिल्डिंग. परंतु एकच धावा देतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. षटकातील शेवटचा चेंडू असेल. संघाची धाव संख्या झालेली आहे 5 बिनगडी बाद 5 धावा. अजूनही 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जे कोणी मान्यवर असतील त्यांनी कृपया करून स्टेजवरती यायचंय. मालेगाव संघ आणि कोडसावरे संघाचे कोणी पाठीराखे असतील त्यांनी कृपया करून स्टेजवरती आगमन व्हायचंय. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक होता परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न होईल का बघूया काय होतंय. आणि ते चांगला कव्हर करतोय क्षेत्ररक्षक. चांगला थ्रो. त्याला धाव मिळणार नाहीये. षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या बिनगडी बाद 6. डीजे पाहायला मिळतंय. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. त्याला कव्हरच्या दिशेने मारायचा होता परंतु एक धावेवरती पुन्हा समाधान मानत आहेत दोन्ही फलंदाज. मोठे फटके पाहायला पाहिजेत कारण की कोडसावरे संघ म्हटलं तर खूप हार्ड हिटर आहे. त्या संघामध्ये पवन असेल, नवनाथ असेल, विशाल असेल, मेघे असेल, चांगले फलंदाज आहेत.
आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये माळेगाव संघातील फलंदाजांना, विक्रांत आणि परेशला. इथे मात्र चांगला बाउन्स, खूप चांगली गोलंदाजी करते. पूल करायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज चेतन. तर नक्कीच कुडसावरे संघामधील अविनाश टेंबे उपस्थित नाहीयेत, एक चांगले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा फुल टच चेंडू, पवन तैनात आहे तिथे, काय होते बघूया. पहिला गडी बाद, पहिला गडी विक्रांतच्या रूपामध्ये बाद होतोय. ते मात्र पहिला गडी बाद केलाय परेशच्या रूपामध्ये. परेशने 5 चेंडूचा फेस केला आणि 2 धावा. नाराज असेल स्वतःवरती. संघाची परिस्थिती थोडी खराब आहे. आतापर्यंत संघाचे 10 चेंडू झालेले आहेत, फक्त आणि फक्त 7 धावा कुठून काढल्यात. आता बघूया विराट कोहलीचा स्थान आहे 3 नंबरचा फलंदाज, काय करतो बघूया. आणि इथे मात्र चांगला स्लोवर चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु नवरातने चांगला पिकअप केला चेंडू. आणि इथे मात्र धावचीची संधी होती परंतु मेघाकडनं चेंडू सुटलाय. गडी बाद करण्याची पुन्हा एकदा बॅक टू बॅक संधी होती. कुठेतरी गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नवनाथ कडून, अन्यथा 2 धावा झाल्या नसत्या. तर चला मित्रांनो, आउटफील्ड थोडी खराब आहे, समजून घ्या. पहिला वर्ष आहे, दुसऱ्या वर्षामध्ये नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू ग्राउंड अजून चांगला करण्याचा. साई 11 डोनेवाडी संघ आणि चाणेफेवाडी संघ चे दोन्ही कर्णधारांनी इकडे यायचंय, डोनेगाव सॉरी. आणि इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय. डीजे क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. घोडसावडे संघ उशीर करू नका. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी पवन कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नवनाथ जरा खुश दिसत आहेत, धावसंख्या थोडी कमी आहे, हसतायत जरा लांबूनच. बघूया षटकातील पहिला चेंडू, तिसरं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू टाकतोय पवन आणि ते मात्र पहिला चेंडू स्वेअर. अंपायरचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक स्वेअर मारा पाहायला मिळतो पवनच्या मार्फत. आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 चेंडू स्वेअर टाकलेले आहेत, एक नवनाथने आणि एक पवनने. खूप चांगली गोलंदाजी केली तरी सुद्धा. इथे मात्र चांगला फटका, पिकअप शॉट केलाय, नक्कीच चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला षटकार सिक्सर ठोका डीजे.
पाहायला मिळाला. शर्मा सारखा असे फटके फार कमी पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये. वारंवार या गोष्टी सांगितल्या जातात. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात, परंतु गॅप भला मोठा आहे. बॅक टू बॅक षटकारानंतर मात्र इथे दुसरा चौकार. डीजे लास्ट कॉल आहे, अन्यथा त्यांचे 2 चेंडू कमी करण्यात येतील. कमिटीचा निर्णय आहे. खूप चांगला जेल पकडलाय चेतनने. दहा 12 पावलांचा अंतर गाठून चेंडू पकडला आणि ते गडी बाद झालाय. ज्या फलंदाजीने एक षटकार आणि एक चौकार दाखवला त्याला मात्र तिसऱ्या चेंडूवरती बाद केलाय पवनने. संघाची धाव संख्या उंचावलेली आहे 20 वरती. 3 गडी बाद. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा बघूया, चांगला फटका पाहायला बघतो. विश्वाल तिथे आहे, परंतु एक धावावरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. खूप चांगली गोलंदाजी होते पवन मार्फत. एक चौकार आणि एक षटकार केला, परंतु त्याच्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर बघूया 2 चेंडूमध्ये फलंदाज काय करतोय. जितेश अजून एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. पहिला चेंडू सामना करेल पवन याचा. इथे मात्र बघूया अंपायर डिसिजन काय येतोय. इथे अंपायरचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्स द कॉल गेलेला आहे गोलंदाजाला. संघाची धावसंख्या झालेली आहे 22. 3 गडी बाद. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक डॉट केलाय. चांगला कमबॅक पवन याचं वाईटच्या नंतर. षटकातील शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र चांगला फटका. पुन्हा एकदा चेतनकडे चेंडू आलाय. बघूया काय होतं. एक स्टॉपवरती उचलतोय का, उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धाव पूर्ण होतील का. आणि इथे मात्र चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला कॉल केला गेला. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. षटकातील शेवटचा चेंडू होता. संघाची धाव संख्या झालेली आहे 3 गडी बाद 24. डीजे व्यवस्था करायची. सॉरी मित्रांनो.
तर शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी प्राइज झालेला आहे प्रत्येक बळीसाठी 500 रुपयाचा बक्षीस भूषण भुसारीकडून. प्रत्येक विकेटसाठी खूप चांगला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण होत आहेत. यस शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो तेजसला पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आल्यानंतर यस हा बॉल नो आहे आणि नो +4 एकंदरीत 5 धावा मिळतील या बॉलवरती. यस नो बॉल +4 5 धावा मिळतील आणि धावफलक 31 वरती पोहोचेल. सुरजचा विचार केला तर इथून एकंदरीत आपण पाहतोय 3 मध्ये 7 धावा जमवल्यात. आता धावा यायला सुरुवात झाली. तडपडत का होईना इथून पहिला 2 मध्ये फक्त 9 होता. तिसऱ्या षटकामध्ये 15 खर्च केला पव्हाणनं आणि आता अद्याप 1 बॉल वरती 7 धावा खर्च केल्यात. त्या मात्र इथून आपण पाहतोय तेजस वरती पारितोषिक आहे भूषण भुसारे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं. तेजसचा पुढचा बॉल लोअर फुल टॉस टर्न केला आउट साइडला. नवनाथ फक्त बघत राहील. चेंडू चाललाय डिमिड विकेट बाउंड्री लाईन पार. षटकार. याच दरम्यान आमचे मित्र भावेशजी पावसकर साहेबांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल शोएब शेख आणि निलेशजी जाधव हे विनंती करतायत की मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. अँड्रॉइडचा फटका चाललाय काऊ फेजला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक या बॉलवरती एक सिंगल मिळेल आणि धावफलकार आता बनल्यात धावा एका सिंगलना 38. बनल्या गेल्यात. पुढचा बॉल स्ट्रायकिंगला आता जितेश आलाय. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. व्यवस्थित फटका लागलेला नाहीये. चेंडू आपण पाहतो अगदी घरंगळत राहिलाय मैदानामध्ये. मात्र एक धाव घेण्याची मुभा होती आणि ती मैदानामध्ये झाली कंप्लीट. धावफलकार आता बनल्या गेलेत इथून 40 39 बनलेत. माफी असावी. पुढचा बॉल शॉर्ट पिच मात्र खूपच बाहेर आहे. इथून पाहावं लागेल. ओ थ्रो झालाय. गॅदर करता आला नाहीये थ्रो. व्हाईट बॉल. येस व्हाईट बॉल आहे आणि आता धावफलकावर धावा आहेत त्या 40.
येस आपण पाहतो 40 बनल्या गेल्यात. आता एक सन्मानजनक स्कोर बनवला गेला. आपण पाहतोय जय हनुमान माले या संघाकडून पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो सरळ चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अशोक. चांगलं फिल्डिंग झाली आहे आणि 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये. थोडासा त्याला चेस होता. तिथून त्यानं धावा कंप्लीट केल्या आणि धावफलकावर आहेत धावा 42 आणि इथून येस आपण पाहतो इथून 42 बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल असणार आहे. जर षटकार आला तर नक्कीच 48 बनली. चौकारात 46. षटकाराला 500 रुपये आहेत. आपण पाहतोय शिवराम तामाणे यांच्याकडून उडवलाय सरळ चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र मिळेल. बॅट्समन आपण पाहतोय सूरजला. यस डीजे पाय मिळेल तो तिसऱ्या राऊंड मध्ये क्वालिफाय होईल. धावफलकावरती 48 बनला 49 लक्ष. येस जी चिठ्ठी पहिली निघल त्या संघाला आपण बाय देणार आहोत आणि ज्या टीमची चिठ्ठी निघणार नाहीये विजेता संघ जे चालू मॅच आहे त्यांच्यातून जो विनर होईल त्याच्याशी त्यांना खेळावं लागेल. येस सापेवाडीला तिसऱ्या राऊंड मध्ये बाय मिळाल्या. अर्थातच या सामन्याचा जो विजेता असेल त्याला मात्र आता ओम साई डोणी या संघाबरोबर खेळावं लागेल. या दरम्यान भूषण बैकर एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय डोळेपाडा संघाचे. त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल स्टेजवरती याचे आमचे निलेश जाधव आपल्याला विनंती करत आहात. त्यांची देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा होती मात्र एंट्रीज नाहीये भूषण दादा. कारण जेव्हा मात्र पॅम्पलेट पडलं गेलं खूप साऱ्या एंट्री बुक झाल्या आणि काही टीम कॅन्सल झाल्या. मात्र तुमचा संघ खूप ठिकाणी नंबर मारत आहे. दरार आहे आणि नक्कीच उल्लेख केला होता निलेश जाधव यांनी की वांगणी विभागातील गोरसई ब संघ कोणी असेल तर तो ढवळेपाडा संघ आहे. कारण जी टुर्नामेंट खेळतात तिथे पहिला नंबर तर फिक्स आहे. येस चला फिल्डिंग लावायची आहे जय हनुमान माले संघ. जर विचार केला ना डॅनीदा तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 9 होत्या. तिसऱ्यामध्ये 15 शेवटच्या षटकात 24. एकंदरीत आता बनल्यात धावफलकार धावा 48 आणि 24 मध्ये बनवायच्या त्या धावा गुडसावरे संघाला तर 49. चला शिवराम साहेब निर्णयाला आमच्याकडे की आमच्याकडे 500 रुपये जमा करायचे. येस सूरजने तो षटकार मारला होता. येस दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि लगेच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये 500 रुपये जमा केलेले आहेत. तर नक्कीच आपण मॅचचा जो काही रिझल्ट असेल मात्र ते 500 रुपये सूरजला मिळणार आहेत. यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. येस आणि भावेश पावसकर यांना देखील विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती भावेश. चला या शोएब शेख आपल्याला बोलवत आहात. चला विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय शिवरामजी तांबडे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. आपण पाहतोय मेघनाथ आणि पवन. चला कॅश प्राइज वाढलाय 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. 500 अजून त्यामध्ये प्लस करूया.
500 तर इथे जमा आहेत. चल 24 मध्ये बनवायचे 49. सरासरी आपण पाहतोय सध्याच्या घडीला इथून 12.25 गोलंदाजी ट्रॅक वरती विक्रांत ज्याने मात्र चांगला धावा बनवला होता. स्ट्राईकला आपण पाहतोय मेघनाथ टेंबे, नॉन स्ट्राईक एंडला पवन लिंगे. ही सलामीची जोडी तयार आहे. फ्रंट लाईट देखील चालू झाल्यात आणि आता फोकस मध्ये हा सामना सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला बॉल उडवलाय, जाईल का बाहेर पाहावं लागेल. हो आपण पाहतोय चाललाय लॉंग ऑन सीमा पार, षटकार डीजे. धमाकेदार सुरुवात झाली. 49 पाठलाग करत असताना पहिल्या बॉल वरती आलाय षटकार आणि आपण पाहतोय उडसावरे संघाचे 12वे खेळाडू प्रसाद यांनी नक्कीच इथून दाद दिली. काय शॉट मारलाय, यो गडे न ठेवतो. अजून एक आता मिस्टाय डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक डिप्लाय झेल आणि संपलाय. बॅट्समन मेघनाथ टेंबेचा खेळ, पहिले विकेट डाऊन. पण मैदानामध्ये अशोक पारदे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवरती 6, त्याचं उत्तर दिलं गेलं, लगेच विकेट संपादित केली. बॉल आपण पाहतोय ज्या प्रमाणे उंच गेला होता, दुरी मिळाली नाही आणि सरळ आपण पाहतोय लॉंगॉनला झेल टिपलाय प्रसादनं आणि इथून पहिली विकेट गेली. न्यू बॅट्समन मैदानामध्ये अशोक पारदे आपण पाहतो इनाट नंबर 3 वरती गेलाय. पहिला बॉल यॉर्कर पद्धतीचा क्रिकेट मधला वापर ब्रह्मास्त्र. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे लेफ्ट आर्म राऊंड विकेट सातत्यानं लेफ्टी बॉलरसाठी आपण पाहतो व्हेरिएशन मिळत असतं. एकदम प्रॉपर आपण पाहतोय पहिलेच ऑफ साईडला शफल झाले होते, तदनंतर दाखवलेली ऑफ स्टिक त्याच्यावरती व्यवस्थित यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहतो एकदम स्टंपच्या जवळून गेलाय. डॉट बॉल. पुढचा बॉल अजून एक पॅडल स्वीप करायचं होतं मात्र इथून जमलं नाही. आला आणखीन एक डॉट बॉल. 49चा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली केली मात्र मेघनाथ आता कुठेतरी नाराज असेल कारण त्याला मॅच संपूर्ण यायचं होतं मात्र सध्याच्या घडीला तो आता डगआउटला आलाय आणि इथून 4 नंतर बनल्या 6. पुढचा बॉल पकडलीये, शॉट थर्ड मॅनला जेल, आणखीन एक फलंदाज बॉल बाद.
या सातत्यानं उल्लेख केला गेला पाहिजे, कारण एक हार्ड हिटर अष्टपैलू खेळाडू आहे कुडसावरे संघाचा. यस, अजून एक विकेट घेतली. शिवराम जी तांबडे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आज आपण पाहतोय अनंत गावंडा सर देखील जॉईन झाले. 2 दिवस नक्कीच त्यांनी रजा घेतली होती, कारण ते देखील पाहतोय सकाळी 5 ते 5:30 वाजता घरी जात होते, कारण थोडंसं आपण स्पर्धेमध्ये लेट होतो. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह आहे, बॉलवरती सिंगल धाव घ्यायची, स्ट्राईक एंडला थ्रो थोडासा आलाय वाईडिश, मात्र बॉल आपण पाहतोय डॉट आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. आणि इथं आपण पाहतोय कुडसावरे संघाची सध्याच्या घडीला एका षटकानंतर धावफलकावर जी अवस्था आहे ती 2 गडी बाद 6 येणारे बॉल 18 करायचे, दादा धावा 43. यस, प्रसाद आला सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्राईक खेळला असेल पवन लिंगे, ज्यानं पहिलं षटक खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंड वरून आपण पाहतोय. इथून पूर्णपणे उभा राहून पाहिले, 2 विकेट त्यांनी देखील पाहिला आपल्या संघासाठी. पहिला बॉल सोडून दिलाय, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आहे आणि लेग पंच आमचे तरुंडे सरांनी सांगितलाय यस इट इज व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल झालाय. दाफलकर 7 आहेत, 43 ची गरज असताना आता हा व्हाईट बॉल आलाय. 18 मध्ये आता 42 बनवायचे आहेत. धावांचा विचार करत तर ही खेळपट्टी खऱ्या अर्थानं पहिल्या बॅटिंगसाठी पुरेपूर आहे पूर्णपणे, कारण सातत्यानं पहिल्या जे कोणी संघ बॅटिंग करतात धावा जमवतात ते प्रात्यक्षिक आपण पाहिले. पुढचा बॉल वेगवान फेकला गेला ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा कशा प्रकारे हा बॉल पडल्यानंतर बाहेर वळण घेतलंय आणि आलाय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल आपण पाहतो प्रसादचा. बॅटशी लिडिंग आहे, शॉट फाईल लेगला क्षेत्ररक्षक त्याला केले चूक आणि सरळ चेंडू निघालाय इथून पाठीमागे. क्षेत्ररक्षक चांगली अशी फिल्डिंग केली शॉट थर्डच्या, मात्र इथून मिळाल्यात या बॉल वरती एकंदरीत 3 धावा. चांगल्याचं फिल्डिंग आपण पाहतो. शॉट फाईन लेगला हा झेल होता, इथून हा झेल सुटला गेला. पवन लिंगेला मिळाले जीवनदान व्यवस्थित. बॅटवरती हा बॉल आला नव्हता. बॅटशी लिडिंग एज, त्यानंतर बॉल निघाला बिहाइंड द विकेटला आणि या बॉल वरती एकंदरीत 3 धावा आल्या. दहा बनल्या गेल्यात. रिक्वायर्ड रन रेट पाहायला गेले तर 14.63 आहे आणि करंट रन रेट पाहायला गेले तर 10 आहे. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आणि या बॉल वरती पाहता पाहता एक सिंगल येईल, कारण आपण पाहतो यष्टीरक्षकाने नक्कीच थ्रो गॅदर केला, मात्र वेळ झाला होता आणि एक सिंगल धाव आली. धाफलकर आता बनल्यात 11. येस, इथून गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला आणि आता आमचे ऑन स्क्रीन जोडले जातील अनंत गावंडा सर. नक्कीच येस, आपण ऑन स्क्रीन चेक करूया. चला, आपण आता या बॉलला चेक करायचा आहे काही आधीच्या. येस, मॅच चालू असते ते या बॉलला आपण चेक करू. उमेदवाराचे पंच आहेत.
यस आमची तिसरे पंच जोडले गेले ऑन स्क्रीन आपण चेक करूया. चेक करतोय खऱ्या अर्थानं मात्र मिस टाइम आहे. चेंडू बराच काळ हवेत उंच गेला. 2 क्षेत्ररक्षक आणि इथून सेकंड अटेम्प्ट मध्ये कदाचित झेल पकडला गेला. बॅट्समन पवन लिंगे होईल बाद. बॅट्समन मैदानामध्ये ते चेतन गेला आणि पंच इट्स लिगल ऍक्शन. चांगली गोलंदाजी करतोय प्रसाद, कारण त्यांना आपण पाहतोय 4 मध्ये खर्च केलेत, 5 विकेट संपादित केले. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर बॅकफुट वरती आहे कुडसावरे संघ. मात्र क्रिकेटचा खेळ अनिश्चिताने भरलेला आहे. कधी काय होईल हे सांगता नाही येत, कारण या मैदानावरती आपण पाहतोय 12 मध्ये 16 रोखल्या गेल्यात, 2 मध्ये 2 रोखल्या गेल्यात आणि आता नक्कीच काही होऊ शकतं, सांगता येणार नाहीये. पुढचा बॉल चेतनचा. हा बॉल आपण पाहतो ड्रिल करून दाखवताना चेतन कशा प्रकारे खेळायचं होतं, मात्र आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची जर पाहायला गेलं तर नक्कीच इथून खूप डॉट बॉल पर्सेंटेज आहे कुडसावरे संघाचं. 11 बनल्या गेल्यात आणि येणाऱ्या 13 मध्ये अजूनही आपण पाहतोय गरज आहे ती 38 ची. 12 मध्ये मारायच्या 6 6. खरं तर शेवटचा बॉल आहे 13 मध्ये मारायच्या 6 6. मात्र इथून बोलणं सोपं करणं कठीण आहे मैदानामध्ये. हा देखील डॉट बॉल आहे. या बॉल वरती खऱ्या अर्थानं प्रसाद स्वार झाला गतीवरती आणि आला डॉट बॉल. पाहता पाहता 2 षटकं मैदानामध्ये झाले संपन्न आणि आपण पाहतोय 5.50 च्या सरासरीने धावफलकावरती धावा लगावल्यात त्या श्री गणेश कुडसावरे संघानं. 3 गडी बाद 11 येणारे चेंडू आहेत, 12 करायच्या धावा 38. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय परेश आहे न्यू बॅट्समन मैदानामध्ये. चेतन आलाय मात्र स्ट्राईक एंडला आहे तो मात्र नवनाथ लिंगे आणि मात्र त्यानं खेळला या ओव्हरचा पहिला बॉल आपण पाहतोय. इथून मात्र डॉट. 3 मध्ये फक्त नवनाथची धावसंख्या 1 आहे. 11 मध्ये अजूनही 38 ची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये, कारण 11 बॉल आहेत, 38 ची गरज. 11 मध्ये 6 सिक्सर येणं कुडसावरे संघासाठी गरजेचं आहे. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत, मात्र सिंगल मिळेल. अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता, जसा फटका फसला होता. बॅटची कडा होती, शॉट थर्डला. इथून आपण पाहतो एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. धावफलकावर धावा आहेत 12, येणारे 10 चेंडू करायच्या धावा 37. दहा बॉल 37 ची गरज आहे. पुढचा बॉल ऑन साइडला बिग हिट. चाललाय चेंडू डीप विकेट, बाउंड्री लाईन बाहेर आलाय. संघर्षाचा
संघर्षमय षटकार. मध्ये 31ची गरज आहे आणि आता हा सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही. अल्बीसी अपील आहे आणि इथून पाहता आपण स्क्वेअर लेगला आज चेंडू चालला आणि पाहता पाहता या 2 धावा कंप्लीट होणार आहेत. धावफलक आता पोहोचेल 20 वरती, अजूनही 8 मध्ये करायच्यात. 29 लेग बाय आहे. येस, लेग बायच्या 2 धावा आहेत. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आहे कारण सातत्यानं हे म्हणण्याचं कारण या ग्राउंडचा विचार केला तर खूप सारे आपण पाहतोय धावा बनवल्या गेल्या, रोखल्या गेल्या. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, ड्रिल करून दाखवतात, मात्र आलाय आणखीन एक बॉल डॉट. येस, 5 बॉल झालेत, पंच शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये 29 बनवायचे. 10 बॉल महत्वाचा आहे. शफल झाले, बॅट शिकडा चाललाय चेंडू आपण पाहतोय. बॅट शिकडा घेतल्यानंतर डीप स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षक आहे. सेकंडचा कॉल आणि इथून फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. येस, इट इज OUT. राऊंड साठी बाय मिळाली तर ओमसाई डोनेगावच्या संघाला विनंती आपला कर्णधार आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. करायच्या 6 मध्ये 28. थोडंसं दडपण प्रेशर आहे, मात्र आता इथून 6 मध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 22 धावा एका ओव्हर मध्ये बनल्या गेल्या होत्या आणि 6 मध्ये 28 एकंदरीत आपण पाहतोय. इथून स्लॉगर मध्ये बोलवलं गेलं जितेशला. 6 मध्ये बनवायच्यात 28. स्ट्राईक हिंडला 9 ना. ते करायचंय काय? 6 बॉल 5 षटकार ठोकायचे. दडपण आहे. धावा जरूर 28 रोखायच्यात, मात्र सातत्यानं उल्लेख केला जातोय ग्राउंडचा कारण धावा बनल्या जातात. पहिला बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप, बॅट शिकड आहे आणि इथून आपण पाहतो एक सिंगलच मिळणार आहे. दुसरा ओव्हर झाला आणि दुसरा धावेसाठी नक्कीच नवनाथ निघालाय. होतंय काय? मैदानामध्ये चेंडूशी खेळत लागलाय शॉर्ट फांडलेगचा क्षेत्ररक्षक आणि धावा कंप्लीट झाल्या तिथून 2.
पाच बॉल करायचे आहेत 25. स्ट्राईक खेळला नवनाथ, उडवलाय मिसिटे, उंच गेलाय आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. जजमेंट अगदी बरोबर राहिलंय आणि टिपलाय झेल फलंदाज बाद. विजय 4 मध्ये करायचे आहेत 25. 4 षटकार ठोकले तरी सामना जिंकता येणार नाही. मात्र काय होईल 4 बॉल मध्ये, हा बॉल डॉट असणार आहे. तर पंच सांगता वाईट बॉल आहे आणि आता सामना रंगेल का, कारण 4 मध्ये मारायचे 4 षटकार. येस, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी चला अनंत गावंडा सर जोडले जातील इथून. येस, पंच ऑनफिल्ड डिसिजन जो काही आहे तो ग्राह्य धरला जाईल, कारण बॉलर नक्कीच मध्ये आलाय. व्हिज्युअल आमच्याकडे क्लिअर नाही आहे. यस, व्हाईट बॉल आहे. 4 मध्ये करायच्या 24. हा बॉल डॉट असणार आहे. आता मात्र सामना कदाचित झुकला गेलाय माले या संघाच्या बाजूने. 25 आहेत, 3 मध्ये करायचे आहेत. त्या मात्र आपण पाहतो 24. येस, ऑन साइडला फटका चांगला आहे. मात्र सत्ता गेली आणि शहाणपण आलं असं म्हटलं जातं ना. हा षटकाराला उपयोग नाहीये, कारण आता येणाऱ्या 2 मध्ये करायच्या 19. येस, जुना बॉल मैदानामध्ये आलाय. मॅच बॉल आलेला आहे. 2 मध्ये 19 करायच्यात. आणखीन एक मात्र मिस टाइम आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथून झेल सुटला गेला. 1 मध्ये आता करायच्या 10-18. एक बॉल 18ची गरज. डॉट बॉल आलाय आणि इथून सामना जिंकलाय. 17 धावण जय हनुमान माले या संघानं. आणि वळूया आपण या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे. सूरज ज्याने बनवल्या 7 मध्ये 22 धावा, तो सूरज या सामन्याचा सामनावीर. सामना 2 षटकांचा असणार आहे.